मैं प्राची गायकवाड़, आवाज लोकतंत्र के न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तिरोडा MSED सब डिवीजन कार्यालय के सामने माजी आमदार व कांग्रेस जिला अध्यक्ष श्री दिलीप बंसोड़ इनके नेतृत्व में स्मार्ट मीटर के विरोध में प्रदर्शन कर निवेदन दिया। निवेदन में कांग्रेस ने मांग की है कि रीडिंग कर्मचारी को बंद ना करे, नए मीटर धारक को स्मार्ट मीटर ना लगाए एवं स्मार्ट मीटर लगाना तुरंत बंद किया जाए। इस अवसर पर राधेलाल पटले, लक्ष्मी नारायण दुबे, ओम पटले, JP पटले, मदन पटले, शिवा यादव, प्रवीण चौहान, संजय जांभुलकर, राधेश्याम नागपुरे, असगर सैयद, प्रीति रामटेके, संगीता भगत, रश्मि गौर सहित अन्य कार्यकर्ता शामिल थे। आइए देखते हमारे गोंदिया जिले के क्राइम रिपोर्टर असगर सैयद इनका यह रिपोर्ट। जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा हे दिसून आला की हा स्मार्ट मीटर ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय चुकीचा। तुम्ही सरकारनं प्रीपेड आपला स्मार्ट मीटर आणण्यापेक्षा जुन्या पद्धतीचे मीटर ते का बंद केले, त्याच्यात असं कोणता अशी अडचणीचा प्रश्न निर्माण झाला, त्या सगळ्या गोष्टीचा उत्तर अजूनही नाही आणि तो एक विषय आहे। तिसरा विषय असा आहे की तुमच्याकडे 2017 पासूनचे कृषी पंपाचे डिमांड भरलेले आहे। आता तुम्ही नवीन याप्रमाणे तुम्ही सांगत आहात की आम्हाला हे आपला काय म्हणतात त्याला सोलर पंप लावा। मला एवढं म्हणायचं की 2017 मध्ये तुम्ही पैसे घेतले, तुम्ही 2025 मध्ये सोलर का सांगता? तो 6 घंट्याच्या वर सोलरचा पंप चालू शकत। मला हे म्हणायचं की तुम्ही 6 घंटेमध्ये सोलरवर जर तो शेतकरी पंप लावेल तर तो 10 तास म्हणून ते लोडशेडिंग सुद्धा आपण बंद करावेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून हा निवेदन आम्ही आपल्याकडे घेऊन आलेलो आहोत। आता याच्यावर तुमची काय भूमिका आहे ते थोडं सांगा। स्मार्ट मीटर जे लावणं सुरू आहे हे सध्या नवीन कनेक्शन आणि बदलीला लावत आहेत सध्या। त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की बाबा पैसे लागतील, त्याचं सध्याचं पैसे वगैरे काही त्याला लागून नाही राहिले आणि भविष्यातही लागतील असं वाटत नाही। दुसरी गोष्ट NERCच्या डायरेक्शननुसार हे स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे, त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की रीडिंग सध्या तर रीडिंग आता जशी आता पद्धत सुरू आहे तीच पद्धत अवलंबून जाणार आहे। भविष्यामध्ये ज्या सुधारणा होऊ शकतात त्याच्याबद्दल आता मी आता सांगू शकत नाही, सुधारणा होऊ शकतात। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं स्मार्ट मीटरमध्ये जास्त बिल येतं वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही आहे। दुसऱ्या गोष्टी नवीन मीटर नवीन कशी ते झालं आणि रीडिंग एजन्सीचं जे तुम्ही म्हणता ते कर्मचारी कमी होतील वगैरे, सध्याचं तसं काही आहे नाही की रीडिंग त्याच पद्धतीने आणि आता जे आरामखोर आहे MARCने अधिकार द्यायला नाही पाहिजे का? हा सेंट्रलनं ठरवून दिलेलं काम आहे, कोण त्याच्यावर बोलत नाही। पण आम्ही बोलू, आम्ही आमच्या खासदारांना म्हणून आम्ही आलो पण आमची विनंती आणि तुमच्या याने सूचना करा। दुसरी एक महत्वाची बाब आहे, घेतलं पाहिजे ना का नाही घेत नाही घेत अर्ज घेतो इलेक्ट्रिक ऑफिस नाही घ्या तक्रार आहे आम्ही अर्ज घेतो आणि हे पाठवा गव्हर्नमेंट कुठंतरी म्हणजे 47-48 म्हणजे तिकडले तिकडे जावं आले अर्ज काय म्हणत नाही, त्याला रिसिव्ह देतात तुम्ही, कोणाला नाही म्हणायचं नाही, समजलं का? असं करतो तक्रार आहे बाबा की नाही म्हणाले होते म्हणून, असं काही व्हायला नाही पाहिजे। कुणीही हो कोणताच अर्ज राहो आपण रिसिव्ह करायचा आणि त्यांना रिसिव्ह कॉपी द्यायची। ठीक आहे, नाही तर उलट नाही झालं पाहिजे ठीक आहे, हा याच्याबद्दलच नाही बोलत मी, कोणताही अर्ज साहेब आपलं ठीक आहे। बोपळे साहेब तुमचं काय मी माझे शेतकरी आहे, माझी थोडा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त